नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण दोन लार्ज कॅप कंपन्यांचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. त्यातील पहिली कंपनी आहे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कॉनकॉर. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे, रेल्वेद्वारे कंटेनरची अंतर्देशीय वाहतूक प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली ही कंपनी आहे. यात बंदरांचे व्यवस्थापन, एअर कार्गो कॉम्प्लेक्स आणि कोल्ड चेन देखील समाविष्ट आहेत. या कंपनीच्या परिवहन योजना आणि धोरणांचा रेल्वे हा मुख्य आधार आहे आणि या कंपनीचे बहुतांश टर्मिनल रेल्वेशी जोडलेले आहेत. कंपनीचे काही टर्मिनल्स केवळ रोडफेड आहेत. कंपनीचे टर्मिनल गोदाम, कंटेनर पार्किंग, दुरुस्ती सुविधा आणि अगदी ऑफिस कॉम्प्लेक्सच्या दृष्टीने सुविधांचा स्पेक्ट्रम प्रदान करतात. CFS ऑपरेटर म्हणून कंपनी आयात आणि निर्यात मालासाठी ट्रान्झिट वेअरहाऊसिंग, वॉन्टेड वेअरहाऊसिंग, आयातदारांना माल साठवण्यासाठी आणि आंशिक वितरण करण्यात सक्षम करते. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 67,000 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 53.15. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1%. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 14.1, ROE आहे 11.2. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.08. म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. FIचे प्रमाण कमी व DIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही कंपनी. या कंपनीचा फंडामेंटल पाहिला. आता आपण या कंपनीचा चार्ट पाहूया. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचा शेअरचा चार्ट ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. वन डे टाईम फ्रेम आहे. वन डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1025 ही जी लेवल आहे, एक रेजिस्टन्स होता आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आला आणि दुसऱ्यांदा मात्र हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे म्हणजे 52 वीक ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे आणि रिटेस्ट करण्यासाठी 1025 या लेवलपर्यंत न येता त्याच्या खालच्या लेवलपर्यंत आलेला आहे. खालची जी लेवल आहे त्या लेवलपर्यंत आलेला आहे. ती लेवल आहे 978 या लेवलपर्यंत आलेला आहे आणि इथून मग परत वरती गेलेला आहे. इथून परत वरती गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने 52 वीक ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. रिटेस्ट करण्यासाठी खाली आलेला आहे. खाली येताना तो 1025 या लेव्हलपर्यंत रिटेस्ट करून वर जायला हवा होता, पण तो खाली 978 या लेवलपर्यंत रिटेस्ट करण्यासाठी आलेला आहे आणि रिटेस्ट करून मग परत वर गेलेला आहे. अशा पद्धतीने हा 52 वीक ब्रेकआउट स्टॉक आहे. आता आपण 1 वीक टाईम फ्रेमवर पाहूया. वन वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 1025 ही लेवल रेजिस्टन्सचं काम करीत आहे. या रेजिस्टन्सवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा मात्र हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 52 वीक ब्रेकआउट दिलेला आहे. रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. ब्रेक करून रिटेस्ट करण्यासाठी खाली आला आहे. थोडा खाली आला तो जास्त आणि पुन्हा आता वरती जात आहे. तर अशा पद्धतीने या स्टॉकमध्ये मिळणारं टार्गेट एवढं मिळू शकतं. जर हा वरती गेला, इथून आता ब्रेकआउट तर दिलेला आहे, तर इथून वरती तो जेवढं खाली एवढं अंतर आहे एवढंच अंतर वरती मिळू शकतं. एवढं टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतो. येणाऱ्या काळामध्ये बघा हा एवढं टार्गेट या खालचा जो लो आहे या लोपर्यंतचा आणि एवढं जे अंतर आहे एवढं टार्गेट तो इथून पुढे
देतो काय हे बघा तुम्ही, याचं निरीक्षण करा तुम्ही. 52 वीक ब्रेकआउट स्टॉक आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आपलं टार्गेट तो पूर्ण करेल. आता आपण दुसरी कंपनी आहे एजिस लॉजिस्टिक्स लिमिटेड. एजिस लॉजिस्टिक्स लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPGची आयात आणि वितरण आणि LPG आणि रासायनिक उत्पादनासाठी स्टोरेज आणि टर्मिनल सुविधा या व्यवसायात आहे. एजिस लॉजिस्टिक लिमिटेड ही भारतातील आघाडीची तेल, वायू आणि रासायनिक लॉजिस्टिक कंपनी आहे. हे उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी बल्क लिक्विड हँडलिंग टर्मिनल्स, LPG टर्मिनल्स, फिलिंग प्लांट्स, पाईपलाईन्स आणि LPG गॅस स्टेशनचे नेटवर्क चालवते. ही कंपनी सर्व प्रकारचे द्रव रसायने, पेट्रोलियम उत्पादने आणि वनस्पती तेलासाठी आयात, निर्यात, लॉजिस्टिक आणि स्टोरेज सेवा प्रदान करते. कंपनीचे 6 बंदरांमध्ये टर्मिनल्स आहेत. कंपनीची संपूर्ण मूल्य शृंखला सोर्सिंग, टर्मिनलिंग यापासून औद्योगिक आणि किरकोळ ग्राहकांना LPG वितरित करण्यापर्यंत आहे. या कंपनीचा LPG गॅस सोर्सिंगसाठी जपानी बहुराष्ट्रीय कंपनी इटोचू कॉर्पोरेशनसोबत संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 25,000 कोटी रुपये. या कंपनीचा PE रेशो आहे 48.97. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.80. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 14.9 आणि ROE आहे 15.3. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.68 आहे. म्हणजे कर्ज फार काही जास्त नाही. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ चांगला आहे. शेअर होल्डरांना चांगला व रेग्युलर डिव्हिडंड दिला जातो. FIचे प्रमाण वाढलेले आहे. अशी ही कंपनी आहे. आता या कंपनीचा आपण टेक्निकल पाहूया, म्हणजे चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर एजिस लॉजिस्टिक कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 710 ही जी लेवल आहे, या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. आणि म्हणजे 710 हा एक रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला टच करून शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्या वेळा पुन्हा या रेजिस्टन्सला टच केलेला आहे. म्हणजे आपल्या 52 वीक हायजवळ हा स्टॉक गेलेला आहे. आणि जर हा 52 वीक हाय क्रॉस करून रिटेस्ट करून वर गेला तर त्याच्यामध्ये एवढं टार्गेट मिळू शकतो. 1-2 दिवसामध्ये कळेल की उद्याच कळेल की हा स्टॉक हा आपला 52 वीक हाय ब्रेक करतो का. कारण की हा ब्रेकआउट स्टॉक दिसतो आहे. बघा, याचं आजची लेवल पाहिली तर आजची लेवलमध्ये जवळजवळ तो बघा 745 पर्यंत गेलेला आहे. आज तो 745 पर्यंत गेलेला आहे आणि मार्केट बंद होताना तो 710ला बंद झालेला आहे. जर तो 745ला बंद झाला असता तर आज ब्रेकआउट 52 वीक ब्रेकआउट समजला गेला असता स्टॉक. पण हा आपल्या 52 वीक हायजवळ स्टॉप थांबलेला आहे. हा 52 वीक हाय त्याने ब्रेक केला आणि ब्रेक करून जर रिटेस्ट करून वर गेला तर याच्यामध्ये एवढं टार्गेट मिळू शकतो. येणाऱ्या दिवसामध्ये कळेल, हा म्हणजे 1-2 दिवसामध्ये कळेल की हा ब्रेकआउट देतो की पुन्हा इथून खाली येतो, कळेल. तर मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय शेअर रिकमेंड माझ्याकडून नाही. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.